नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अशा 10 घडामोडी ज्या तुमच्या पुढच्या कोणत्याही एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न जो होता, अमेरिकेच्या FDA संस्थेने स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी कोणत्या नवीन औषधाला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेपडेजेस्ट्रंट. अमेरिकेच्या FDA म्हणजेच फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन संस्थेने वेपडेजेस्ट्रंट, ज्याचं ब्रँड नाव आहे वेपानू, या औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध ER पॉझिटिव्ह, HER2 निगेटिव्ह, ESR1 उत्परिवर्तन असलेल्या प्रगत किंवा मेटास्टॅटिक स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी आहे. अर्विनास ऑपरेशन्स इंक आणि पायझर इंक यांनी या औषधाची निर्मिती केली आहे. आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आचार्य श्री रणछोड लालजी गोस्वामी. संगीत नाटक अकादमीने केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 जाहीर केला. आचार्य श्री रणछोड लालजी गोस्वामी यांना पुष्टिमार्ग हवेली संगीत परंपरेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते अहमदाबाद येथील ऐतिहासिक गोस्वामी हवेलीचे 16वे आचार्य आहेत. आचार्य श्री रणछोड लालजी गोस्वामी यांनी 22,000हून अधिक भक्तिगीते रचली असून 8 पुस्तके लिहिली आहेत. प्रश्न दुसरा, औषधांच्या आयातीसाठी अधिकृत प्रवेश बिंदू म्हणजेच ऑथोराइज्ड पोर्ट म्हणून कोणत्या विमानतळाला मान्यता देण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्रातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला औषधांच्या आयातीसाठी अधिकृत प्रवेश बिंदू म्हणून अधिसूचित केले आहे. यासाठी ड्रग रूल्स 1945 मधील नियम 43A मध्ये सुधारणा करण्यात आली. या निर्णयानंतर भारतातील औषध आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बिंदूची संख्या 42 इतकी झाली आहे. ड्रग रूल्स 1945 हे औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 अंतर्गत तयार करण्यात आले आहेत. नियम 43A अंतर्गत हवाई, सागरी, रेल्वे आणि रस्ते मार्गावरील औषध आयातीसाठी अधिकृत प्रवेश बिंदू निश्चित केले जातात. पुढला प्रश्न, अलीकडे भारत आणि इंडोनेशियाने सर्वसमावेशक सामरिक भागीदारी कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत किती सामंजस्य करार केले आहेत? प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जकार्ता दौऱ्यादरम्यान भारत आणि इंडोनेशियामध्ये 14 सामंजस्य करार करण्यात आले. हे करार संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार, डिजिटल पेमेंट, शिक्षण, अंतराळ आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांशी संबंधित आहेत. इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र आणि अस्त्र BVRAAM खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडोनेशिया देशाबद्दल जाणून घ्या. राजधानी आहे जकार्ता, चलन वापरले जाते इंडोनेशियन रुपिया आणि राष्ट्रपती आहेत प्रबाओ सुबियांतो. पुढला प्रश्न, भारतीय नागरिकांसाठी पासपोर्ट, व्हिसा आणि प्रमाणीकरण सेवा सुलभ करण्यासाठी नवीन ऑनलाईन पोर्टल कोणत्या देशातील भारतीय मिशनने सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयुक्त अरब अमिरात. संयुक्त अरब अमिरात मधील भारतीय मिशनने पासपोर्ट, व्हिसा आणि प्रमाणीकरण म्हणजेच अटेस्टेशन सेवांसाठी नवीन ऑनलाईन काउन्सिलर सेवा पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर दररोज रात्री 8 वाजता पुढील कामकाजाच्या दिवसासाठी अपॉइंटमेंट प्लॉट उपलब्ध केले जातात. 1 जुलै 2026 पासून सुधारित सेवा शुल्क लागू करण्यात आले आहेत. नवजात बालकांची प्रकरणे आणि आपत्कालीन प्रमाणपत्र यासाठी मर्यादित वॉक इन सेवा सुद्धा यामध्ये सुरू ठेवण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरात, UAE, इंग्रजीमध्ये याचा अर्थ होतो युनायटेड अरब इमिरेट्स. तर संयुक्त अरब अमिरातची राजधानी आहे अबुधाबी. अध्यक्ष आहेत शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. पंतप्रधान आहेत शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम. प्रश्न 5वा आहे, ट्राईब एक्स हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आदिवासी कार्य मंत्रालय.
आदिवासी कार्यमंत्री ज्युएल ओराम यांनी भुवनेश्वर येथे ट्राईब एक्स डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. या प्लॅटफॉर्मचा उद्देश आदिवासी वारसा, संस्कृती आणि परंपरांचे जतन व संवर्धन करणे हा आहे. ट्राईब एक्सवर 20 मोफत ऑनलाईन अभ्यासक्रम आणि 5 UGC मान्यताप्राप्त PG डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ यांच्यासोबत MOU म्हणजे सामंजस्य करार करून हायब्रिड डिप्लोमा कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मवरील हेरिटेज आर्काईव्हमध्ये 5,000हून अधिक आदिवासी परंपरांशी संबंधित संसाधने उपलब्ध आहेत. प्रश्न 6वा आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिल्वाना टेनरियरो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सिल्वाना टेनरेयरो यांची मुख्य अर्थतज्ञ, चीफ इकॉनॉमिस्ट आणि संशोधन प्रमुख, हेड ऑफ रिसर्च म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्या PAR ऑलिव्हिये गोरिन्शा यांचा उत्तराधिकारी म्हणून 10 ऑगस्ट 2026 पासून पदभार स्वीकारतील. त्या यापूर्वी बँक ऑफ इंग्लंडच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या सदस्य होत्या. सध्या त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक आहेत. तसेच त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. प्रश्न 7वा आहे, अलीकडे राजीव बक्षी यांच्या पदार्पणाच्या नेतृत्व विषयक पुस्तकाचे प्रकाशन कोणती प्रकाशन संस्था करणार आहे? प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हार्पर कॉलिन्स इंडिया. हार्पर कॉलिन्स इंडियाने राजीव बक्षी यांच्या पदार्पणाच्या नेतृत्व विषयक पुस्तकाचे प्रकाशन हक्क मिळवले आहे. हे पुस्तक पदवीधर आणि युवा व्यावसायिकांसाठी करिअर विकास व नेतृत्व कौशल्यावर मार्गदर्शन करते. राजीव बक्षी हे हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी झी, रिलायन्स आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी येथे नेतृत्वाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. प्रश्न 8वा, 18 मीटर ड्राफ्ट असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कामराजार बंदर. कामराजार बंदर हे 18 मीटर ड्राफ्ट असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर ठरले आहे. तर विशाखापट्टणम बंदर हे 18 मीटर ड्राफ्ट असलेले भारतातील पहिले प्रमुख बंदर आहे. कामराजार बंदराने रुपये 440 कोटींच्या गुंतवणुकीत कॅपिटल ड्रेगिंग फेज 6 पूर्ण केला. या सुधारणेमुळे बंदर 1,70,000 DWT क्षमतेची पूर्ण भरलेली कॅप्साईज जहाजे हाताळण्यास सक्षम झाले आहे. हा विकास मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 अंतर्गत वाहतूक खर्च कमी करणे आणि बंदर कार्यक्षमता वाढवणे या उद्दिष्टांना बळकटी देतो. प्रश्न 9वा आहे, मॅग्नेट हॉस्पिटल्सने 8 रुग्णालयांचे नेटवर्क कोणत्या शहरात सुरू केले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बँगलोर. डॉक्टर्स डे निमित्त बँगलोर येथे 150 क्लिनिशियननी मॅग्नेट हॉस्पिटल्सचे 8 रुग्णालयांचे नेटवर्क सुरू केले आहे. या नेटवर्कचे वैशिष्ट्य म्हणजे क्लिनिशियनसाठी सहमालकी मॉडेल प्राप्त करणे असं आहे. पुढील 24 महिन्यात 12 ठिकाणी विस्तार आणि 1,200 खाटांची क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे. आणि मॅग्नेट हॉस्पिटल्सची स्थापना दिनेश माधवन यांनी केली आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 जुलै. 10 जुलै हा दिवस जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन, वर्ल्ड एनर्जी इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश अनविकरणीय जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्वाचे प्रश्न. आणि आता आहे तुमच्यासाठीचा खास प्रश्न, अलीकडे ऑल इन वन पॅकेज विजा योजना कोणत्या देशाने सुरू केली आहे? पर्याय क्रमांक ए आहे संयुक्त अरब अमिरात, पर्याय बी आहे सौदी अरेबिया, पर्याय सी आहे कतार आणि पर्याय डी आहे ओमान. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण प्रयत्न सगळ्यांना करायचा आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, उद्या पुन्हा भेटूया नवीन प्रश्नांसोबत. धन्यवाद.